टीमच्या वतीने मिळवण्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. तर या बक्षीस घेऊन जा सगळं. विश्वनाथ नलवडे सरांच्या शुभाशी आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा खिताब तेजस कालसकर. हे अतुल कमते आलेत का? तुमचे 100 रुपयाचं प्राईज आहे. थँक्यू. हो 100 रुपये पांडुदादा यांनी 100 रुपये तुमच्यासाठी दिले होते. चला सामना सुरू करून घ्या. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. अभिनंदन तेजस आणि माई. तुम्हाला उगाच नाही पाठवलं बरं का. डान्स झाला पाहिजे सर. माही आप माही नाच रहा है. आणि विठ्ठल सरांना मगाशीच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. गोलंदाज शिवाजी बांगर. डावला सर्वात सामनेला सर्वात. आणि पहिला चेंडू उजवेठीच्या बाहेर व्हाईट बॉल. आपण पाहतोय ज्यांचं आगमन या ठिकाणी निश्चितप्रमाणे होत आहे ते डॉक्टर शैलेश अगम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पशुधन पर्यवेक्षक तिसरवे पुरंदर ज्यांचा आपण या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष असा सन्मान करणार आहोत. ते आदरणीय डॉक्टर शैलेश अगम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक स्वागत करतो आमच्या केपल सीझन 7 मध्ये. कुडे गावाच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. कडकडीत चौकार 4 रन. थँक्यू. डॉक्टर प्रवीण कारंजकर. आपण पाहतोय डॉक्टर शैलेश अगम यांच्या समवेत पशु चिकित्सा व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर प्रवीण कारंजकर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक स्वागत करतो. आणि इथे मात्र झेल झालाय. फलंदाज क्रमांक पहिला बाद होतो. 1 बाद 7 धाबा. काय संपत काय संपत षटकार आहे. इथे फलंदाज नाबाद आहे. सर दोघ जण काका कोण आहेत त्यांना सांगा. बॉल बिल लागेल बरं का. हो माही सर बॉल लागेल त्यांना. तर षटकाराच्या रूपाने मात्र आपल्या वाढला संघाची धावसंख्या 13 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. वैभव कदमच्या 5 मधून आलेला मात्र एक आक्रमक फटका. तिथे झेल संपतने घेतला होता पण त्याचा पाय सीमारेषेच्या बाहेर होता.
गोलंदाज तयार. याच्यामध्ये आपण पाहतोय चेंडू लॉंग दिशेने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चिन्हवरती आलाय. तिथे चेंडू मात्र अडवला जाईल आणि त्या दरम्यान जे आपण पाहतोय एक सिंगल आली. धाबळ्या धावसंख्या 14 धावा आणि या 14 पैकी 13 धावा एकट्या वैभव कदमच्या आणि एक धावी अवंतरच्या रूपाने वाईच्या रूपाने आलेली आहे. एक सिंगल या दरम्यान आपण जे पाहतोय सिंगलच्या रूपाने मात्र धाबलेक वाढला जाईल. संघाची धावसंख्या 15 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 15 रन 15 वरती धाबलेक. फलंदाज तयार. बिघिड केलाय लॉंगलला 6 रन षटकार. आणि या षटकाराच्या रूपाने मात्र धाबलेक वाढला. संघाची धावसंख्या 21 धावा पहिल्या षटकाच्या समाप्ती नंतर. 21 धावा 21 वरती धावा आपल्याला पाहायला मिळतो. आणि या 21 धावा येत असताना एक धाव अवांतर आहे विशाल बांगरची, एक आहे आणि बाकीच्या असणाऱ्या 19 धावा एकट्या वैभव कदमच्या आहे. नॉन ट्रॅकच्या बाजूला आहे. आणि आता गोलंदाज आलाय संपत येवले. आपण पाहतोय तो गोलंदाजी मार्गावरती गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळणार. प्रसिद्ध असणारा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातले काही सामन्या दरम्यान जे बाकी आहेत त्यातला सामना क्रमांक इथं आपण पाहतोय 16वा. बिघिड केला आहे चेंडू मिड विकेटला झेल झाला आणि फलंदाज विशालला मात्र परता लागेल. धक्का क्रमांक पहिला. पहिला फलंदाज या दरम्यान ते बाद होताना पाहायला मिळालाय. संपतला मिळालेलं यश विशाल बांगर. 5 नवीन फलंदाज आता अजित बांगर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजीवरती तयार असेल. उजव्या हाताने माराय संपत टू वैभव. त्याच्यातून चेंडू या दरम्यान आपण पाहतो खेळून काढण्याचा प्रयत्न. एक सिंगल आली. धापलेक एकडे पुढे जाईल. लेगबाईच्या रूपाने एक धाव येते. धापलेक एकडे वाढतोय. संघाची धावसंख्या 22 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथमतः फलंदाजी करत असताना साहिल माऊली वॉरियर्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये प्रथमतः फलंदाजी करताना आपल्याला जो पाहायला मिळतो. साहिल माऊली वॉरियर्स आता तो काही जेल झालाय. त्या जेलसाठी शाखा प्रमुख राजू बुरुड साहेबांच्या वतीने 100 रुपयाचं प्राइज असणार. राजू बुरुड यांच्या वतीने शाखा प्रमुख साहेबांच्या वतीने प्राइज असणार आहे 100 रुपयाचं. त्यांनी जेल घेतलाय. मला वाटतं जेल घेणारा खेळाडू जो होता तो देवा का देवा काळे.
इथे मात्र झेल सुटला. जीवनदान या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळतोय. एच पी रायडर संघ जर आपण पाहिला तर हनुमंत वांगळ आणि त्याचबरोबर राजूबरोबर शाखा प्रमुख यांच्या मालकीचा असणारा संघ या ठिकाणी आपण पाहतोय. आणि साहिल माऊली वॉरियर्स हा संघ जर या ठिकाणी आपण जर पाहिला तर साहिल माऊली वॉरियर्स माऊली कारसकर आणि योगेश धंद्रे वायरी यांच्या मालकीचा असणारा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आशून या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे प्रतिदा डॉट जाताना पाहायला मिळतोय. अजित बांगर जो आहे त्याला मात्र आता मी चेंडू समजू शकला नाही. चेंडू आपण पाहतोय. चेंडू बिघडण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. तिथे आपण पाहतोय चेंडू कव्हर होणार का, परंतु चेंडू अगदी सीमारेषेच्या आतमध्येच अगदी अडकला गेला. तिथे 2 धावा आल्या. षटक क्रमांक संपलं जाईल आता दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापणकर धावसंख्या 1 बाद 26 धावा. या षटकात धावा आल्या फक्त 5 आणि 1 फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळाला विशाल बांगरच्या उपाडात. चला वेळ वाचवा. संपत सर आपल्याला एक सेलिब्रिटी मॅच पण आहे बरं का, लक्षात ठेवा. संपत सर साई श्रद्धा साई श्रद्धा ए आणि साई श्रद्धा बी असा एक सामना आहे. अर्थात तो आपल्याला घ्यायचा आहे. तो घ्यायचा नाही घ्यायचा ते ऑर्गनायझर कमिटी ठरवेल, पण आपल्याकडे लिस्ट मध्ये तो सामना आहे. तर आपण जो सामना घ्यायचा हेच आपण पुकारणार आहोत. हा चेंडू डॉट आलेला आहे. दाबरक स्थिर आहे. दाबरका धावसंख्येची आहे ती 26 धावा 1 करायच्या मोबदल्यात. तिसरं षटक आता कपिल गोपाळे फलंदाजी मार्गामध्ये आपण पाहतोय. आणि या दरम्यान जे आपण पाहतो चेंडू पॉइंट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती खूप सुरू येण्याचा प्रयत्न करेल. चेंडूने दिशा बदलली. त्या दरम्यान 2 धावा आल्यात आणि त्या पाठोपाठ तिसरीचा प्रयत्न केलाय आणि 3 धावा इथे येताना आपल्याला पाहायला मिळतात. धाबला 3 ने पुढे जातोय. संघाची धावसंख्या 29. तिसरं षटक चालू असताना हा चेंडू सुरेख असेल. बॅकवर्ड सर्कल खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज तयार. चेंडू घेऊन जायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. तिथे 1 धाव.
कपिलला जर विकेट जर मिळाली तर संघ मालक शाखा प्रमुख राजू वेड साहेबांच्या वतीने प्राइज असणारे 100 रुपये. धापरा का धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा आहे. शतक क्रमांक तिसरं चालू असताना पहिल्या षटकात आलेल्या 21 धावा अतिशय महत्वाच्या ठरल्या. रिवाचा प्रयत्न होता तिथे मात्र चेंडू बॅट मध्ये मिळाला त्याला पाहायला मिळाला नाही आणि इथे डायरेक्ट क्रिकेटचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षण लाजवाब ही सुद्धा सुरेख. त्या दरम्यान एक 2 धावा निश्चितप्रमाणे त्याला आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि या 2 धावा संख्येनंतर धापलक 32 धावा धापलकरते आपण पाहतो. फलंदाज अगदी आपण पाहतोय कपिल गोपाळे तयार असेल. हा चेंडू मात्र टॉच चेंडू निर्धाव षटक क्रमांक संपलं जाईल. आता तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकर धावसंख्या 1 बाद 32 धावा. शेवटची 2 षटकं यायची अजून एक बाकी आहे. यानंतरचा होणारा सामना एंड लायन्स विरुद्ध या सामन्यातला विजेता बोला स्प्रे. सरांचा सत्कार बाकी बरं का. गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी नवीन आपल्याला जो पाहायला मिळेल नवीन गोलंदाजी मार्गावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू लॉंगॉनला खेळला आहे परंतु संपत खूप दूरवरती पाहायला मिळाला. एक धाव धाबलेक इकडे पुढे जाईल. धाबलेक धाव संख्या 33 धावा 14 षटक मैदानाच्या मध्ये सुरू झाले. गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्गावरती तो अशोक वाळुंज त्या ठिकाणी आपण पाहतो गोलंदाजी मार्गावरती आलेला बघूया अशोक वाळुंज काय कामात करते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. हा चेंडू सुरेख वैभव कदमला या दरम्यान आपण पाहतोय हा चेंडू अगदी समजू शकला नाही. चेंडू पूर्णपणे दाट चेंडू निर्धाव अचूक टप्प्याचा मारा या ठिकाणी होताना पाहायला मिळतो. गोलंदाज तयार असेल. आणि फलंदाज बाद. थँक्यू. या विकेटला 100 रुपयाचं प्राइज या ठिकाणी जे असणार आहे अशोक वाळुंजला एक महत्वाची विकेट घेतल्याबद्दल मात्र हे प्राइज या ठिकाणी अशोक वाळुंजसाठी या दरम्यान असणार आहे.
एक चौकार या ठिकाणी यात्रा आपल्याला पाहायमध्ये. फलंदाज तयार. हा चेंडू ब्रेक. धाब्याचा धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी 37 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थं अशोक वाळूंच्या रोपड्या चालू असणार. शांत प्रकारचं वातावरण या ठिकाणी आपण पाहतोय. डावखुऱ्याच्या फलंदाजाला अनुकूल अशी हवा निश्चितप्रमाणे आहे. चेंडू डावेतीच्या बाहेर आहे. धाबारक मात्र निश्चितप्रमाणे वाढला जाईल. धाबारक धावसंख्या वाढते. 38 वरती धाबालक या ठिकाणी आपण पाहतो. 38 वरती धाबालक. हा चेंडू परत वाईट. धापरका धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी एकने परत एकदा पुढे गेली. 39 वरती धापला. स्ट्राईकला असताना फलंदाज आपण पाहतोय शरद बांगर. नॉन ट्रॅकच्या बाजूला अजित बांगर. चेंडू पोचला त्याला ते मिड विकेटला क्षेत्ररक्षणला स्क्वेअरला गेला. तिथे मात्र अगदी आपण पाहतोय चेंडू हरवला गेला. एकच धावा आली. धापरका धावसंख्या वाढली गेली. षटक क्रमांक 4 संपले. 40 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गाड्यांच्या मोबदल्यात 40 धावा. दिनेश झंद्रे डीडी संपर्क साधा विनंती असेल. त्याच्यानंतर 2 मॅच आहेत. एक यातला जिंकणारा एनडी लायन्स आणि त्यातला जिंकणारा फायनल. काय झालंय 2 ओव्हर कपिलला आहेत की नाही याच्याबद्दल चर्चा चालू आहे का? इथून पाठीमागे टाकलेत ना कपिलने 2 ओव्हर. इथून पाठीमागे कपिलने 2 ओव्हर सगळीकडे टाकलेले आहेत. काय सांगायचं, काय प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करू.
चला सामना सुरू करून घ्या. संप सामना सुरू करून घ्या. चेंडू हवेत आणि फलंदाज शरद बांगर बाद. थँक्यू. माई सर त्याच्यानंतर इकडे आला तर बरं होईल. एका इनिंग नंतर इकडे डान्सला मजा येईल जरा. चौकड्यावर पण धावक वाढला. संघाची धावसंख्या 47 धावा. शेवटचं षटक मैदानाच्या मध्ये चालू असते. 44 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाजीवरती तयार आहे. परत एकदा कपिल गोपाळे गोलंदाजी मार्गावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. उजव्या हाताने मारा. अजित साठी यात्रेची मारा आहे. चेंडू पोचला हवे. झेल सुटला आणि चेंडू पोचलाय सीमा रेषेच्या बाहेर. लेकिन क्या है, षटकार आहे की चौकार आहे? षटकार आहे. शेरद आणि या षटकाराच्या रूपाने संघाचा अर्धशतक पूर्ण 50 धावा. ह्या धावा अतिशय महत्वाच्या ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या कपिल गोपाळेला येत आहेत आणि शरद बांगर बाद झाल्यानंतर अजित बांगर या धावा मात्र या ठिकाणी बनवत आहे. लॉंग ऑफला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. फिर से एक बार शेरद. लागोपाठचा जर तिसरा षटकार आला तर डीडी दिनेश चंद्रेच्या त्याने प्राइज असणार आहे 200 रुपये. उल्हास करते याच्या वतीने सुद्धा उल्हास शिंदे यांच्या वतीने सुद्धा 100 रुपयाचा प्राइज असेल. आज इथे जर लागोपाठचा तिसरा षटकार खेळला तर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, कोण खेळतय नाही का दिनेश चंद्रे, कोण खेळतय यापेक्षा कोणाला षटकार जात आहेत हे महत्वाचं आहे. कपिल गोपाळेला 2 षटकार लागोपाठचे आले. लागोपाठचा तिसरा येणार का? आणि आलाय
लाखापाचा तिसरा षटकार. लाखोपतच्या 30 षटकारांनी धापण्यात पुढे गेल्या. संघाची धावसंख्या 62. 62 धावा. 200 रुपयाचा प्राइज या ठिकाणी जाहीर जमा झालेला आहे. आणि इथे धाव घेण्याचा प्रयत्न वाईट +1. महेंद्र वर्तकसाठी माहीसाठी प्राइज आलेला आहे. अनिल गोपाळ यांच्याकडे 500 रुपये आणि निरंजन नंद्रे यांच्याकडे सुद्धा 500 रुपयाचे. दोघांच्याकडे 500 रुपयाचा प्राइज या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू लॉकअपला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पोहोचला गेला अगदी कव्हरच्या दिशेने. तिथे 2 धावा आल्यात. तिसरीचा प्रयत्न केला जाईल. तिसरी धाव या दरम्यान येते. चौथीचा प्रयत्न केला जाणार का? आणि इथे फलंदाज बाद. 3 धावा. अजित बक्षीस देण्यासाठी या. अजित बक्षीस घ्यायला या. टोटल स्कोर 67. 67 धावा झाल्यात. 68 धावा बनवायच्या आहेत. बॉल द्या पंचांना. विशाल गोपाळे आहेत. यानंतर समालोचनासाठी या ठिकाणी येत आहेत. या विशाल गोपाळे आपले मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण लांबून आलात आणि आपल्या केड तालुक्यामध्ये आपला तो बुलंद आवाज तुम्ही आमच्यासाठी सर्व मित्रपरिवारासाठी दिला. आपलं प्रथम तर मी सरचे स्वागत करतो. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कर्म देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वप्रथम आपण गणरायाला वंदन करून आजचा हा शेवटचा दिवस या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार मेगा फायनल क्रिकेटचा कुंभमेळ्याला. मात्र या ठिकाणी अंतिम सामना थोड्याच वेळात तुम्हाला सर्व प्रेक्षक वर्गाला पाहायला भेटणार. क्रिकेटचा रणसंग्राम असं म्हटलं जातं की ज्याच्यासाठी केला होता आता असं शेवट हा गोड व्हावा. आज मात्र स्पर्धेचा दुसरा दिवस. मैदानाच्या आतमध्ये सामना संपन्न होतोय की साई माऊली वर्सेस HB रायडर्स. या ठिकाणी पहिल्या इनिंगचा डाव या ठिकाणी समाप्त झालाय आणि बनवल्या गेल्या 67 धावा आणि 68 धावांचं एक माफक आव्हान ठेवले गेले ते HB रायडर्स या संघासमोर.
लवकरात लवकर फलंदाज यायचे, विनंती राहील. या ठिकाणी धावांचा डोंगर रचला गेलाय, बनवले गेला 67 धावा आणि 68 धावांचं एक मापक आव्हान ठेवलं गेले. जुन्नर तालुक्याचा आवाज मनोज बल्लेकर सर. सर आपण या ठिकाणी आलात, आपलंही सरचे स्वागत. सर पाहायला गेलं तर मी तुमचा आवाज या ठिकाणी मुंबई नगरीमध्ये ऐकला होता 2013 साली. सर या ठिकाणी तुम्ही गुढीपाडवा होता 7 बंगल्याला, त्यावेळेस माझं वय मला वाटतं 13-14 असेल. त्यावेळेस मी तुमचा आवाज ऐकला होता. सर तुमच्या आवाजाला इन्स्पायर करून या ठिकाणी मी सुरुवात करतोय. धन्यवाद सर. या ठिकाणी माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. तुम्ही अनेक स्पर्धा या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये, आमच्या गावाच्या बाजूला तुम्ही आलात होता आंबोली या ठिकाणी. तुमचा आवाज या ठिकाणी ऐकला की अंगावर शहारे उठतात. सर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या इनिंगचा डाव या ठिकाणी समाप्त झाला आणि बनवल्या गेल्यात 67 धावा आणि 68 धावांचं एक मापक आव्हान ठेवलं गेले. कृपया फलंदाजाचं नाव कळवायचे. दुरी सलामीवीर. यामध्ये जो सामना जिंकेल, जो संघ जिंकेल, यानंतर त्याची लगेच मॅच होणार आहे. कृपया वेळेचं भान ठेवायचे. असं म्हटलं जातं की वेळ आपल्यासाठी थांबत नाही, तर आपण योग्य वेळेची वाट का पाहायची. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. कृपया दोन्ही फलंदाजाचं नाव कळवायचे, विनंती राहील. स्ट्राईक आहे संपत येवले आणि नॉन स्ट्राईक आहे संपत गोपाळे. पाहायला गेलं तर अष्टपैलू कपिल गोपाळे, सॉरी अष्टपैलू खेळाडूंचा भरणा या केपीएल मध्ये आपल्याला पाहायला भेटतो. तुम्हा आम्हा सर्वांना असूया लागली आहे की आज कोण मारणार केपीएल चषकावर नाव, कोण घेऊन जाणार केपीएल चषक. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होती. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे. सन्मानजनक विराटच्या दिशेने मारलेल्या चेंडू त्या दरम्यान घेतली गेलेली एक धाव. या ठिकाणी धावांचं श्रीगणेशा चालू आहे. पहिला ट्रान्झॅक्शन लागला गेलाय. धावसंख्या झाली ती 1 धाव. पहिले षटक प्रगती पथावर आहे. राजेश मेटगे या ठिकाणी बॉलिंग मार्गवर आहे. आता स्ट्राईकला गेलाय कपिल गोपाळे आणि नॉन स्ट्राईकला संपत येवले. या ठिकाणी एक क्रिकेटचा चित्तथरारक सोहळा, बहरदार सोहळा. या स्पर्धेचा आहे रंगनेरा. चालू असलेल्या क्रिकेटचा बहरदार सोहळा अर्थात केपीएल चषक 2021. पहिलाच षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या झाली ती 1 धावा. पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर आहे राजेश मेटगे. पुन्हा एकदा विचार मंचाला मानवंदना दिली जाते की काय. चेंडू मात्र हवेत आहे. चेंडू जाते 1 टप्पा बाहेर. चौकार 4 धावा. धन्यवाद टीचर, धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी विश्वास मोरे साहेब आपण आलात, आपलंही सरचे स्वागत. कृपया विचार मंचावर यायचे. या ठिकाणी आपला सत्कार केला जातोय. या ठिकाणी पाहायला गेलं तर आपल्याला 4 दिवस या ठिकाणी सावलीसाठी हा मंडप दिला. त्यांचं सौजन्य, त्यांचंही या ठिकाणी सरचे स्वागत, सत्कार केला जातोय. पाहायला गेलं तर लॉंगऑफच्या दिशेने आक्रमण चढवलं गेलं होतं. चेंडूला मात्र फेकून दिला मैदानाच्या बाहेर. 1 टप्पा. चौकार 4 धावा. खातं मात्र वाढले गेले. धावसंख्या बनवल्या गेल्यात त्या 5 धावा. राजेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला मारलेला चेंडू त्या दरम्यान बॉल जातो सीमारेच्या बाहेर. चौकार 4 धावा. डीजे जिमी मेटगे कुठे असतील त्यांनी कृपया लवकरात लवकर विचार मंचावर यायचे, विनंती राहील. या ठिकाणी पाहायला गेलं तर
लागोपाठचा दुसरा चौकार खेचून काढलाय कपिल गोपाळे. राजू बुरुड शाखा प्रमुख साहेबांकडून कपिल गोपाळासाठी 100 रुपयाचे पारितोषिक जाहीर झाले. एचबी रायडर्सचे संघ मालक आहे. पुन्हा एकदा थोडीशी लाईन लेन मात्र गोलंदाज बरकटला गेला आणि हा क्रिकेटचा 25वा नियम आहे मित्रांनो. हा चेंडू वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धावसंख्येमध्ये एकने वाढ झाली आहे. धावसंख्या बनवल्या गेल्या त्या 10 धावा. पाहायला गेलं तर आपल्या क्रिकेटचा देव आपण ज्याला ओळखतो सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक होता 10 आणि मैदानाच्या आता आतमध्ये धावा बनवल्या गेल्या त्या 10 धावा. पहिलं षटक थोडंसं मागडं षटक ठरलं जाते राजेश मेदगे यांचं. पहिलं षटक पाहायला गेलं तर पॉवर प्लेचं षटक म्हणून ओळखलं जातं. 2 चौकार खेचून काढले कपिलने. पुन्हा एकदा मिडॉकच्या दिशेने मारल्या चेंडू त्या दरम्यान शतरक्षक असेच चेंडूला कलेक्ट केला जातो आणि आताची एकच धाव. धावसंख्या बनवल्या गेल्या त्या 11 धावा. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या मात्र पदार्पण केले आणि धावसंख्या झाली ती 11 धावा. डबल एक्का मैदानाच्या आतमध्ये लागला गेलाय. जर पाहायला गेलं तर लेफ्ट हँड बल्लेबाज डावपुरी आताचा फलंदाज या ठिकाणी स्ट्राईकला गेलाय संपत येवले. एक आयकॉन खेळाडू आपल्या भागातील आपल्या पश्चिम पट्ट्याचं नाव त्याने खेड तालुक्यासारख्या ठिकाणी जाऊन उंचावले गेले. अनेक खेळाडू या केपीएलच्या स्पर्धेमध्ये खेळायला पाहायला भेटतात. पुन्हा एकदा सन्मानजनक स्ट्रोक खेळून काढलाय मिड विकेटच्या दिशेने आणि त्या दरम्यान घेतली गेलेली आताची एकच धाव. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. या ठिकाणी कपिल गोपाळेने जर प्रत्येक षटकारासाठी भगवान गोपाळे यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक जाहीर झाले. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. थोडंसं मागलं षटक पॉवर प्लेचं षटक थोडंसं मागलं षटक ठरलं जाते राजेशचं. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता स्लोअर पद्धतीचा चेंडू निर्धाव चेंडू. या ठिकाणी पहिलं षटक संपलंय. डीजे धावसंख्या झाली तर 12 धावा. जर कपिलने चौकार षटकार खेचून काढले तर प्रत्येक चौकार षटकारासाठी भगवान दंद्रे यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक जाहीर झाले. या ठिकाणी पाहायला गेलं तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि बनवल्या गेल्या 12 धावा. 68 धावांचं एक मापक आव्हान ठेवले गेले. एचबी रायडर्स संघ आता बॉलिंग साठी आलाय तो वैभव कदम. वैयक्तिक आपलं दुसरं षटक आणि संघाचं वैयक्तिक आपलं पहिलं षटक संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय वैभव कदम आणि सामना करणार संपत येवले. पाहिलं गेलं तर समालोचक कक्षामध्ये बक्षिसांची खैरात वाटली जाते. भगवान दंगरे यांच्याकडून कपिल गोपाळासाठी प्रत्येक चौकार षटकारासाठी 100 रुपयाचे पारितोषिक जाहीर झाले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे वैभव आणि सामना करणारे संपत. एक आक्रमण चढवले गेले मिडॉकच्या दिशेने चेंडू गेलाय. त्या दरम्यान घेतली गेलेली एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय की काय 2 धावा या ठिकाणी पळून पूर्ण होतात. हे 2च धावांवर समाधान मानावं लागते. बनवायच्या ते 68 धावांचा पाठलाग करायचा एचबी रायडर्स संघाला. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसरं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. पुन्हा एकदा आक्रमण चढवले गेले. मैदानाच्या आत उठल्या दागणीच्या जोराने मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. दणदणीत तोफेचा गोळा षटकार 6 धावा. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी राजेश बुरड शाखा प्रमुख यांच्याकडून संपत येवलेसाठी 100 रुपयाचे पारितोषिक आले गेले.
षटकार खेचून काढला होता संपतने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वैभव आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा मिडॉकच्या दिशेने चेंडू गेलाय. चेंडू या ठिकाणी कलेक्ट केला होता. त्या दरम्यान घेतली गेलेली एकदा दुसऱ्या डावाचा प्रयत्न होतोय की काय, आणि या ठिकाणी 2 धावा पळून पूर्ण. 2च्या मदतीने या ठिकाणी खातं वाढलं गेले. धावसंख्या बनवल्या गेल्यात त्या 22 धावा. या ठिकाणी संपतसाठी बक्षीस आले गेले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे वैभव आणि सामना करणार. पुन्हा एकदा दरम्यानच्या दिशेने चेंडू गेलाय. त्या दरम्यान एक टप्पा, नो चान्स. चेंडू ते बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकस 4 धावा. धन्यवाद टीचर, धन्यवाद. पाहायला गेलं तर थर्डमॅनच्या दिशेने आज चेंडू ढकलून दिलाय आणि एक टप्पा चेंडू मात्र बाउंड्रीच्या लाईनच्या बाहेर गेलाय. चौकार 4 धावा. दुसरं षटक वैभवचं षटक. आक्रमण चढवलं गेले वैभववर. एक चौकार षटकार खेचून काढलाय संपत येवले. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा वैभव आहे. सामना करणार संपत. पुन्हा एकदा लोकांच्या दिशेने मारलेला चेंडू कार्पेटच्या साह्याने चेंडू या ठिकाणी आला गेलाय. एक धाव पळून पूर्ण होते. चेंडू मात्र फील्ड केला गेलाय. सुंदर असं क्षेत्ररक्षण. रनआउटचा चान्स आला गेलाय. संपतला मात्र कपिलला मात्र तंबूच्या आश्रयाला परतावं लागते. धन्यवाद टीचे. पाहायला गेलं तर धक्का क्रमांक 1 लागला गेलाय कपिलच्या स्वरूपात. विश्वास मोरे साहेबांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येते. विनंती राहील की कृपया विचार मंचावर यायचे. रोहन शिंदे यांच्या हस्ते साहेबांचा सत्कार केला जातोय. पाहायला गेलं तर कपिल नावाचा मोठा तंबूच्या आश्रयाला धाडला गेलाय. एक मोठा धक्का लागला गेलाय. एक मोठा मासा गळाला लागला गेलाय आणि कपिल नावाचा मोरा तंबूच्या आश्रयाला धाडला गेलाय. नवीन फलंदाज झालाय मयूर बांगर. संपत पुन्हा एकदा मिडॉकच्या दिशेने चेंडू मारला होता. चेंडू मात्र कलेक्ट केला गेलाय आणि आताची एकच धाव. एकाच धावेवर समाधान मानावं लागते. धावसंख्येमध्ये एकने वाढ होते आणि धावसंख्या झाल्यात त्या 28 धावा आणि दुसरं षटक या ठिकाणी समाप्त झाले. 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि बनवल्या गेल्या त्या 28 धावा. पाहायला गेलं तर सामना 5 षटकांचा आहे आणि बनवायचे 68 धावा. डीडी दंद्रे कुठे असतील त्यांना विनंती राहील की कृपया विचार मंचावर यायचे. डीडी मेदगे, डीडी दंद्रे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि धावा बनवल्या गेल्यात 28 धावा. 1 गडी बाद. कपिल नावाचा मोरा तंबूच्या आश्रयाला या ठिकाणी धाडला गेलाय रनआउटच्या स्वरूपात. हा क्रिकेटचा कुंभमेळा या ठिकाणी रंगतोय. तुम्हाला सर्वांना पाहायला भेटतोय. असं म्हटलं जातं की मैदानावरील माती आणि आपल्या बरोबर जोडलेली हजारो नाती. आज पुन्हा प्रपोज करा आपल्या हरवलेल्या आत्मविश्वासाला. प्रपोज करा आपल्या आवडत्या चौकार षटकाराला. प्रपोज करा आपल्या टेनिस क्रिकेटला. प्रपोज करा आपल्या स्वाभिमानाला. प्रपोज करा आपल्यातील निष्ठेला. प्रपोज करा आपल्यातील प्रामाणिकपणाला. प्रपोज करा आपल्या कर्मठ सेवा वृत्तीला. प्रपोज करा आपल्यातील व्यापक दृष्टिकोनाला. आणि पुन्हा एकदा सांगतो, प्रपोज करा आपल्या टेनिस क्रिकेटला. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि बनवल्या गेल्यात 28 धावा. उर्वरित काही ते षटक शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर आलाय तो राजेश मेदगे. डीडी दंद्रे कुठे असतील कृपया विचार मंचावर यायचे विनंती राहील. 18 चेंडू मध्ये बनवायच्या 40 धावा. एक आगळं वेगळं नियोजन या सर्व KPL संयोजकांनी केलं. त्यांचंही सहर्ष स्वागत करतो. पाहायला गेलं तर आपल्या भागातील प्रथमतः ही लाईव्ह टुर्नामेंट टेलिकास्ट होते. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय तो राजेश मेदगे, राजू मेदगे आणि सामना करणार संपत येवले.
नॉन स्ट्रायकर फलंदाज मयूर बांगर. एक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला गेलाय. पाहायला गेलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि बनवल्या गेल्या त्या 28 धावा. थोडस आक्रमण चढवलं गेले. 38 सर्कल या ठिकाणी खुल्ला झालाय. गोलंदाजी मार्कवर आहे तो राजू मेदगे. संपत येवले. संपतने पाहायला गेलं तर आधीच्या ओव्हरमध्ये आक्रमण चढवलं गेलं होतं वैभववर आणि चौकार षटकार खेचून काढला होता संपतने. गोलंदाजी मार्कवर आहे राजेश. या ठिकाणी सन्मानजनक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागली की काय, अपील मागितली गेली, दात मात्र फेटाळली गेली. पाहायला गेलं तर पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू टाकला गेलाय तो राजू कडनं. थोडासा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. सन्मान देण्याचा प्रयत्न होता आणि आताचा निर्धाव चेंडू आहे. शांत गतीने आज चाललेला सामना 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि बनवल्या गेल्यात 28 धावा आणि तिसरं षटक या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पडतंय ते राजूचं. राजू मेदगे. राजू मेदगे तू संपत येवले. पुन्हा एकदा बॅटची कडा. रनआउटचा चेंडू झाला गेला. डायरेक्ट हिट केली गेली आणि रनआउट. डीजे धन्यवाद डीजे. या ठिकाणी पाहायला गेलं तर मयूर बांगर नावाचा मोरा तंबूच्या आश्रयाला धाडला गेलाय. सतत मस्त या ठिकाणी विकेट गमावली गेली आणि रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय तो मयूर बांगर. त्या ठिकाणी कमबॅक केले गेले ते राजू मेदगे यांच्याकडनं. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकला गेला. दुसरा चेंडू बॅटची काढा आणि त्याच दरम्यान रनआउटचा विकेट या ठिकाणी गेलाय तो मयूर बांगरचा. तर मयूर बांगरची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गेला अशोक वाळून. धक्का क्रमांक दुसरा लागला गेलाय. धावसंख्या या ठिकाणी स्थिर आहे. धावसंख्या ती 28 धावा. या ठिकाणी सामना जिंकायचा असेल तर दोन्ही संघांना या ठिकाणी संघर्ष करावा लागणार. असं म्हटलं असं की आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण की लोक डासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. जर हा इतिहास घडवायचा असेल तर सर्व खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये तडजोड करावी लागणार, संघर्ष करावा लागणार आणि हा सामना जिंकून द्यावा लागणार आपल्या संघ मालकाला. केपीएलचा थरार या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये रंगतोय आणि गोलंदाजी मार्कवर आलाय तो राजू मेदगे. पाहिलं गेलं तर 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकले गेले आणि दुसऱ्या चेंडूवर या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात विकेटचं पतन होतंय आणि मयूर नावाचा मोरा तंबूच्या आश्रयाला धाडला गेलाय. एक रनआउटचा विकेट सतत मस्त विकेट गमावला गेला. पुन्हा एकदा वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये केला गेलेला फेरबदल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे राजू आणि सामना करणार अशोक वाळूंज. अशोक वाळूंज या ठिकाणी एक नवीन फलंदाज आलाय. जर हा सामना जिंकायचा असेल तर अशोक वाळूंजला चौकार षटकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार. पुन्हा एकदा मिड ऑफच्या दिशेने मारला चेंडू. त्या दरम्यान घेतली गेलेली एक धाव. त्या ठिकाणी वैभव असेल. एक धाव पळून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय की काय आणि 2 धावा पळून पूर्ण. 2च्या मदतीने खातं वाढलं गेले आणि बनवल्या गेल्या त्या 30 धावा. आता धावा कळवायच्या आहे पंच. त्या ठिकाणी जाऊन आता धावा कळवायच्या आहे.
पाहायला गेलं तर अशोकने त्या ठिकाणी फटका खेळला होता लॉंगऑफच्या दिशेने. चेंडू अडवला गेलाय की काय त्या ठिकाणी स्वतः पंच जाऊन आताच्या धावा कळवतील. पंच आताच्या धावा 2च धावा. धन्यवाद. त्या ठिकाणी चेंडूला मात्र फील्ड गेला मैदानाच्या आतमध्ये. लॉंगऑफच्या दिशेने मारलेला होता फटका अशोकने आणि आताच्या 2 धावा. धावसंख्येने खातं वाढले गेले. धावसंख्या बनवल्या गेल्या त्या 30 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे राजू मेघे यांचं. पाहायला गेलं तर पहिलं षटक आताच्या 2 धावा पंच. धन्यवाद. पाहायला गेलं तर पहिलं षटक राजूचं थोडं मागणं षटक ठरलं होतं आणि त्याच दरम्यान हा तिसऱ्या षटकामध्ये केला गेलेला कमबॅक, एक मोठा कमबॅक म्हणावा लागेल. राजू मेघे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आहे. ते गोलंदाजीचा मारा करणार राजू. स्ट्राईकला आहे अशोक वाळुंज. पुन्हा एकदा मोठा प्रहार केलाय. या ठिकाणी जेल होतोय की काय आणि जेल पकडला गेलाय. डीजे धन्यवाद डीजे. धन्यवाद. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. डीजे धन्यवाद. धन्यवाद डीजे. डीजे धन्यवाद. या ठिकाणी एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता अशोकचा आणि अशोकला या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला परतावं लागते. एक सुरेख झेल पकडला गेला त्या ठिकाणी वैभव कदम यांच्याकडनं. कृपया बॅट्समनचं नाव कळवायचे. आता आलेला बॅट्समनचं नाव कळवायचे रामदास बांगर, एक नवीन खेळाडू. त्या ठिकाणी धक्का क्रमांक 3 लागला गेलाय. पाहायला गेलं तर सुरेख गोलंदाजी करतोय तो राजू. पुन्हा एकदा मारलेला प्रयत्न. अपील मागितली जाते. पंचांकडे या ठिकाणी अपील मागितली गेली. सर्व खेळाडू एकत्र येऊन पंचांकडे अपील मागताय. दाद मात्र फेटाळली गेली आणि आताचा निर्धाव चेंडू आहे. एक सुरेख गोलंदाजी स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला गेला होता. निर्धाव चेंडू आहे. जर हा सामना जर जिंकायचा असेल तर संपत येवलेला षटकार चौकार खेचावे लागणार आणि मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागणार. एक शांत गतीने चाललेला सामना. पाहायला गेलं तर 2 षटकांमध्ये 28 धावा खर्च केल्या होत्या आणि तिसरं षटक मैदानातून पडलं जाते ते राजूचं. धावसंख्या स्कोरबोर्डवर अंकित झाल्या त्या 30 धावा. धावसंख्या स्थिर आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा सज्ज राजू. पुन्हा एकदा लॉंग ऑन दिशेने मारलेला चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवले गेले आणि वारंवार बॅक टू बॅक निर्धाव चेंडू टाकतोय तो राजू. आणि षटक मात्र समाप्त झाले. डीजे धन्यवाद डीजे. धन्यवाद. धन्यवाद. थांबायचे. धावसंख्या स्थिर आहे. थांबायचं डीजे. धावसंख्या झाली 30 धावा. बनवायच्यात 12 चेंडू मध्ये 38 धावा. पाहिलं गेलं तर या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्यात राजूने. एक सुरेख षटक मैदानात टाकले गेले राजूकडनं. एक जुना जाणता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तडजोड करताना दिसतोय. पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये सर्व खेळाडूंना चान्स दिले जातात.
गावातील खेळाडू खेळले जातात, लहान मोठे खेळाडू या ठिकाणी खेळले जातात आणि जुन्या सर्व खेळाडूंना या ठिकाणी चान्स दिला जातो. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आलाय योगेश चंद्रे. स्ट्राईकला आता आलाय रामदास बांगर. बनवायच्यात 12 चेंडू मध्ये 38 धावा. काहीच अवघड आणि काहीच सोपं असं आव्हान करून ठेवलंय या संघासमोर, कारण का बनवायच्यात 12 चेंडू आणि 38 धावा. तर गोलंदाजी मार्कवर आलाय योगेश. वैयक्तिक आपलं पहिलं संघाचं 4थं षटक घेऊन आला योगेश. गोलंदाजी मार्कवर आहे योगेश. पुन्हा एकदा एक शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूला या ठिकाणी कव्हरच्या दिशेमध्ये खेळलाय. एक हलकीशी फ्लेट केली होती आणि आताची एकच धाव. या ठिकाणी एकच्या मदतीने स्कोअरबोर्ड सरसवला गेलाय. धावा बनवल्या गेल्यात 31 धावा. या ठिकाणी पाहिलं गेलं तर या आधी जे षटक पडलं गेलं होतं ते राजू नावाचं आणि 2 धावा खर्च केल्या होत्या. क्रिकेटचा खेळ मित्रांनो काही होऊ शकतं. 12 चेंडू मध्ये 38 धावा बनवायच्या आहे आणि संपत नावाचा मोहरा मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकार मारण्याची कुवत ठेवणारा गोलंदाज आतमध्ये. एका चेंडूवर 6 धावा निघणे म्हणजेच क्रिकेट आहे मित्रांनो. आणि 7 चेंडूवर एकही धाव न निघणे म्हणजे क्रिकेट आहे. तुम्हा आम्हा सर्वांना पाहायला भेटतो क्रिकेटचा बहरदार सोहळा. पुन्हा एकदा झेल घेण्याचा प्रयत्न होता. झेल मात्र सुटला गेलाय. एक धाव पळून पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय की काय. रनआउट या ठिकाणी झालाय. कळवायचंय रनआउट नक्की कोण आहे. रामदास बांगर या ठिकाणी रनआउट झालाय. रामदास बांगर या ठिकाणी रनआउट झालाय. डीजे धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. या ठिकाणी पाहायला गेलं तर थर्डमॅनच्या दिशेने फटका खेळला होता आणि या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी पुन्हा एक विकेट गेली. रामदास नावाचा मोरा तंबूच्या आश्रयाला धाडला गेलाय. नवीन गोलंदाज आला अक्षय बांगर. रामदास बांगरची जागा भरून काढण्यासाठी पाहायला गेलं तर बॅक टू बॅक या ठिकाणी विकेटचं पतन होत आहे. धक्का क्रमांक 4 लागला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. पाहायला गेलं तर 2 षटकांमध्ये 28 धावा बनवल्या गेल्या होत्या आणि 3रं षटक या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पडलं गेलं होतं राजेश आणि 2च धावा खर्च केल्या. मग या ठिकाणी कमबॅक मात्र करून दिलाय. एक ब्रेक थ्रू मिळून दिलाय राजेशने. आणि गोलंदाजी मार्कवर आता योगेश. गोलंदाजी मार्कवर आला योगेश. पुन्हा एकदा बॅटची कडा. त्या दरम्यान एक चोरटी धाव म्हणावी लागेल आणि आताची एक धाव. ज्यावेळेस इंग्रजांनी आपल्या देशावर 150 वर्ष राज्य केलं होतं त्यावेळेस त्यांनी एक संकल्पना जोपासली गेली होती, तोडा फोडा आणि राज्य करा. हा क्रिकेटचा खेळ मित्रांनो. चोरट्या धावा घेणं गरजेचं असतं. एकच धाव घेतली गेली. एकच धावेवर समाधान मानावं लागते त्या दोन्ही फलंदाजाला. संपत अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा आहे. हा सामना जिंकायचा असेल तर चौकार षटकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच करावी लागणार. संपतला एक आयकॉन खेळाडू लवकर गोलंदाजी मार्कवर आहे. पुन्हा एकदा एक मोठा प्रहार चढवला गेलाय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौक षटकार 6 धावा. डीजे धन्यवाद डीजे. धन्यवाद. धावसंख्या बनवल्या गेल्यात 39 धावा. एक लॉंगॉनच्या दिशेने एक मोठा फटका खेळला. चेंडूला मात्र मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. संपत एवलेसाठी
राजेश बुरड शाखाप्रम यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आले. पुन्हा एकदा लोंगोटच्या दिशेने गेलेला चेंडू या ठिकाणी अडवला जातोय की काय. चेंडूला मात्र फील्ड केला गेला. त्या दरम्यान 2 धावा पडून पूर्ण. त्याच्या 2च धावा. 2 धावांवर समाधान मानावं लागते. धावसंख्या झाली ती 41 धावा. 4थं षटक मैदानाच्या पडलं जातंय. आक्रमण मात्र चढवलं गेले संपतकडनं. पाहायला गेलं तर 7 चेंडूमध्ये 27 धावा अजूनही बनवायचे आहे. पाहायला गेलं तर लॉंगॉनचा खेळाडू या ठिकाणी लॉंगऑफला जातो. चेंडू कलेक्ट केला. सुंदर क्षेत्ररक्षण राजू यांच्याकडून. व्यंकटेश गोलंदाजी मार्कवर आहे. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने चेंडू हवे ते झेल होतोय की काय. झेल मात्र पकडला गेला. एक मोठा माणसा गावाला लागला. डीजे धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. डीजे धन्यवाद. या ठिकाणी पाहायला गेलं तर आपल्याला माही सर या ठिकाणी लाभले गेले. सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी डान्सिंग स्टाईल मध्ये सर्वांचं मनमोहित करतात. माही सर या ठिकाणी पाहायला गेलं तर एक मोठा झटका या ठिकाणी मिळाला गेलाय. एनडी संघ आणि वायटी संघ यानंतर होणारा सामना आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती राहील की लवकरात लवकर विचारमंच करायचे. हा म्हणजे या स्पर्धेमध्ये जो संघ विजयी होईल तो संघ या ठिकाणी यानंतरचा सामना खेळला जाईल. एनडी लाईनचे संघ मालक निरंजन दंद्रे यांनी लवकरात लवकर विचारमंचाकडे यायचे. समालोचन कक्षामध्ये यायचे विनंती राहील. पाहायला गेलं तर आक्रमण चढवलं गेलं होतं आणि त्याचनंतर कमबॅक केलं गेलं योगेशकडनं. हे संपत नावाचा मोहरा या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला धाडला गेलाय. एक मोठा ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळून दिला आपल्या संघासाठी. शांताराम बांगर शेवटचं षटक या ठिकाणी घेऊन आलाय. धावा या ठिकाणी स्थिर आहे. धावा झाला ते 41 धावा. शेवटचं षटक आहे. पाहायला गेलं तर माही सरांनी या ठिकाणी सर्व खेळाडूंना या ठिकाणी मनमोहित केले. एनडी लाईनचे कर्णधार निरंजन दंद्रे. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली गेली. तडमांच्या दिशेने चेंडू जातो. चेंडू या ठिकाणी कलेक्ट केला जातो. एकच धावेवर समाधान मानावं तर रनाचा चान्स. थोडीशी या ठिकाणी चुकी झाली आहे आणि आताची एकच धाव. धावसंख्या इकडे वाढली गेली. धावसंख्या बनवल्या गेल्या 42 धावा. क्रिकेटचा चाललेला हा बहरदार सोहळा तुम्हा आम्हा सर्वांना ज्या खेळांनी वेळ लावलं तो खेळ म्हणजे क्रिकेटचा महासंग्राम या ठिकाणी आज मात्र संपन्न होणार. आपल्या तालुक्यामध्ये 2 छंद जोपासले जातात मित्रांनो. एक आहे क्रिकेटचा खेळ आणि दुसरा म्हणजे बैलगाडा शर्यत. पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर आहे. शांताराम बांगर. पुन्हा एकदा लॉंगऑफच्या दिशेने चेंडू खेळून काढला. त्या ठिकाणी वैभव असं झेल मात्र पकडला गेला. धक्का क्रमांक 6 या ठिकाणी लागला गेला. डीजे धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. वेळेवर थांबवायचे. या सामन्यामध्ये जो विजय होईल तो सामना या ठिकाणी यानंतर भिडणार आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू आहे. पाहायला गेलं तर सामन्यामध्ये औपचारिकता मात्र शिल्लक आहे.
सुंदर अशी गोलंदाजी सर्व गोलंदाजांनी करून दिली. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न मिडल विकेटच्या दिशेने चेंडू गेलाय. चेंडू या ठिकाणी कनेक्ट केला जातोय 31 सर्कल मध्ये आणि आत्ताची एकच धाव. साईल माऊली वॉरियर्स हा संघ मला वाटतं पूर्णपणे विजय झालाय. औपचारिकता मात्र शिल्लक या सामन्यामध्ये. पुन्हा एक मोठं आक्रमण चढवले गेले. शेवटी का होईना चेंडू सीमारेषेबाहेर षटकार साधा डीजे. धन्यवाद. तिथे थांबायचे विनंती राहील. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. विश्वास मोरे सरपंच पुढे बुजुर्ग राऊंड आतमध्ये जायचे. या ठिकाणी बक्षीस आले गेले. राजू मेदगे 100 रुपयाचं बेस्ट ओव्हर आणि वैभवसाठी पण 100 रुपयाचं पारितोषिक आले गेले आणि सर्व टीमसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले गेले. सचिन